नमस्कार. महाराष्ट्रात प्रदूषणाचा, दुष्काळाचा किंवा अनेक इतर गोष्टींचा म्हणजे महागाईचा असेल, रस्त्यांचा असेल, इतकंच नाही तर डेंग्यूसारख्या आजारांचा असेल, असं कोणतेही प्रश्न उरलेलेच नाहीत सध्या. आता फक्त एकच प्रश्न उरला आहे आणि तो प्रश्न आहे आरक्षणाचा. प्रत्येकजण फक्त आरक्षणावरच बोलतोय. मग सरकारमधलेही, विरोधकांमधलेही, सरकारच्या आतलेही आणि बाहेरचेही. अशा परिस्थितीमध्ये मुळात खरंच आरक्षण हाच विकासाचा एक मार्ग आहे का? की या पुरोगामी महाराष्ट्राला अनेक अशा दिशा आहेत, अनेक असे प्रश्न आहेत ज्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. त्यावर चर्चा होतच नाही आणि मग प्रश्न होतो की का म्हणून हवं आहे आरक्षण? कुणाला हवं आहे आरक्षण? हे राजकीय आरक्षण आहे का? राजकारणी यावर चर्चा करून आणतायत का? मुख्यतः लोकांना विचलित करायचं आहे का? म्हणून अशा पद्धतीचे वाद घडवले जात आहेत का? याच दृष्टीने चर्चा करण्यासाठी एक संवैधानिक असं नेतृत्व आज आपल्याबरोबर आहे. बच्चू कडूजी, खूप खूप स्वागत. धन्यवाद. जसं मी म्हटलं की महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहे. तुम्ही अनेक अशा अपंगांसाठी काम करत आलेला आहात, आदिवासींसाठी काम करत आलेला आहात. या पूर्ण प्रश्नामध्ये आरक्षण मिळावं तर कोणाला मिळावं? कारण प्रत्येक जातीला वाटतं की मला आरक्षण मिळायला पाहिजे. म्हणजे आता फक्त काय तर सवर्ण उरले किंवा ब्राह्मणच उरले जे मागत नाहीये, बाकी सगळेच मागतात. त्यांना आता 10% भेटतं. मला असं वाटतं का एकंदरीत जर आपण 75 वर्षाचा स्वातंत्र्यानंतरचा कार्यकाळ जर पाहिला तर आपण पारतंत्र्य काळामध्ये आमची भारताची शेतीवरची जी उत्पादकता आहे किंवा उत्पन्न आहे हे मजबूत होतं. आम्ही इतर देशामध्ये माल पुरवणाऱ्यापैकी एक होतो. आणि अशा अवस्थेमध्ये स्वातंत्र्यानंतर हा शेतकरी धीरे धीरे कमी होऊन तो शेतीतूनही म्हणजे बाहेर निघाला आणि शासनाच्या तिजोरीतून बाहेर निघाला. जेव्हा शेतकरी म्हणून आणि मजूर म्हणून जेव्हा तो बाहेर निघतं सत्तेतून किंवा सत्तेच्या बजेटमधून, तेव्हा तो जातीवर गेला आणि हे व्यवस्थित प्लॅनिंग झालं. हे काही आजचं प्लॅनिंग नाही आहे. हे फार पूर्वी काळापासून हा देश असाच जाती समूहामध्ये धर्माधर्मामध्ये भांडत राहावा अशी व्यवस्था निर्माण व्हावी का यांनी आर्थिकतेकडे कधी लक्षच द्यावं नाही. आर्थिक मजबूतीकडे भारतानं एक पाऊलसुद्धा मजबूतीनं टाकावं नाही याच्यासाठी हे निर्माण केलेली एक एकंदरीत व्यवस्था आहे. मी नेहमी म्हणत असतोय का शेतकरी शेतमजुराची जर संख्या पाहिली तर आम्ही 65% जातो. 65 ते 70%. आणि 65 ते 70% आमचं एकंदरीत संख्या असल्यावर लोकसंख्येच्या एका प्रमाणात 70% असल्यावर आम्हाला बजेटमध्ये फक्त शेतकऱ्याला आणि मजुराला तर फारच कमी देतं, नसल्यासारखंच आहे. शेतमजूर हा म्हणजे डायरेहून गौण झालेला आहे. शेतकऱ्याला जे बजेट येतं ते 10 ते 15% येतं एकूण बजेटच्या. 10 ते 15 ते पण स्थिर नाही राहत. अमेरिकेनं काय केलं मागच्या काळामध्ये का शेतकरी कृषीसाठी किती बजेट असावं याचा कायदाच केला. म्हणजे हे पुढारलेल्या देशाचे ही अवस्था आहे. आर्थिक आरक्षण म्हणजे शेतकऱ्याचं आमची मागणी होती का आर्थिक आरक्षण आम्हाला पाहिजे आहे. नोकरीच्या आरक्षणाची गरजच पडणार नाही. अगदी. जर आर्थिक आरक्षण जर कष्ट करणाऱ्या काम करणाऱ्या माणसाला जर भेटलं, आता हे जे इमारत तुमची बांधली या मजुराला काय मजुरी भेटली आणि इंजिनियरला काय पगार भेटला आणि ठेकेदाराच्या खिशात किती गेले याचं जर व्यवस्थित आपण जर मूल्यमापन केलं तर ते कष्ट करणाऱ्याला फार कमी येतं. अगदी. कष्ट हा स्वाभिमानाचा एक मार्ग आहे आणि त्यातून योग्य तो मोबदला त्याला मिळायला पाहिजे ही मुळात आपली आर्थिक व्यवस्थाच नाही. पण तुम्ही जसं म्हटलात एक महत्त्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातलात की जातीला जातीशी लढवायचं आणि त्यातून आपली पोळी भाजून घ्यायची अशा स्वरूपाचं चित्र, अशी व्यवस्था ही तयार केली गेली आणि तुमच्यासारखा नेता ते उघडपणे मान्य करू शकतो. मुळात आज जे आरक्षणाचा प्रश्न आहे, मग मराठ्यांचं आरक्षण असेल, आता ओबीसींचा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होत असेल, तिकडे धनगरांचा आहेच. हा मुळात डिवाइड आणि गेट वोट अशा स्वरूपाचं राजकारण नाही वाटत तुम्हाला? नाही, सगळ्या पक्षानं एक व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं आहे याच्यामध्ये का सगळे आपल्या हातात राहिले पाहिजे अशी व्यवस्था राजकीय पक्षांनी व्यवस्थित बांधणी केली. एकदम. काल परवा ओबीसी आपल्या बाजूने जर धनगर मराठा नाराज होत असेल तर ओबीसी आपल्या हातात राहायला पाहिजे. तो आपला पॉकेट मनी कसा वापरतो तसा तो व्होट बँकेत वापरला पाहिजे म्हणून सगळ्याच पक्षानं विजय वडेट्टीवार ओबीसी बद्दल बोलायला लागले. भाजपाची तर ओबीसी
आघाडीच ओपन केली खरं आहे. आणि मग आता या सगळ्यावर अधिक मोठा वार केला भुजबळ साहेबानं. त्यांना असं वाटते का जर काँग्रेस जर ओबीसीवर घेऊन मोर्चा बांधणी करतं, भाजप मोर्चा बांधणी करतं, तर मी कुठं मागं राहिलो पाहिजे. त्यांनी पण तो झेंडा हाती घेतला आणि मग मराठा वर्सेस इतर अशा भूमिका व्यवस्थित निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मला वाटतं ही चांगली गोष्ट नाही आहे. सत्यतेकडे पाहिले पाहिजे. मी कधीही जाती धर्माच्या स्टेजवर कधीही गेलो नाही. मुळात शिवसैनिक असलो तरी मला धर्मापेक्षा अधिक काम करणारा कष्टकरी शेतकरी, अपंग बांधव, अनाथ बांधव हे आम्हाला अति जवळचे वाटले. पण तेव्हाची परिस्थिती पाहिल्यानंतर मी सहज रक्तदान करून यांचं उपोषण सुटलं पाहिजे आणि त्यांनी काहीतरी पाणी तरी घेतलं पाहिजे या हेतूनं मी तिथे गेलो एक कार्यकर्ता म्हणून. तिथं परिस्थिती पाहिल्यावर खूपच वाईट होती. तर 2 दिवस जर अधिक राहिलं असतं तर जरांगे पाटलांचा मोठा विषय कदाचित एखादी वाईट गोष्ट घडू शकलं असतं आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न केला. तो काही राजकीय प्रयत्न नव्हता. आणि मला तुम्हाला माहीत असेल, मी जेव्हा पहिल्यांदा उभं राहिलो तेव्हा आमच्या मतदारसंघात 5 पाटील उभे होते आणि तेव्हा आम्हाला लोक समाजाचे लोक असे म्हणायचे का 5 पाटील उभा आहे, तू 6वा कशाला उभा राहतो. म्हटलं मी पाटील म्हणून उभा राहत नाही, एक कार्यकर्ता म्हणून उभा राहतोय. पाटील म्हणून मला मत मारत असाल तर ते मारू नका, कार्यकर्ता म्हणून मारत असाल तर त्याचा आम्हाला आनंद आहे. पण मला तुम्ही एक सांगा, आता तुम्ही पाटलांचा विषय काढला म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाटलांची चलती आहे हे तर आपल्याला मान्य करावं लागेल. अशा परिस्थितीमध्ये मराठ्यांची वोट बँक 33%, आपण धरून चालू. ओबीसींची साधारण असं धरू 33%, आपण ढोबळ मानानं म्हणतो, आणि उरलेली 33%. असं जर आपण धरून चाललो तर मराठ्यांचे नेते इतके आहेत की त्या 33% मध्ये भरपूर विभाजन होतं. हां, बरोबर आहे. ओबीसीचा 33% जिच्यामध्ये विभाजन कमी आहे, आणि म्हणून ओबीसींचा एक गठ्ठा मतदान आपल्याकडे यावं आणि मराठी विभाजित व्हावे अशी स्ट्रॅटेजी दिसते. हेच आहे. आखरी काय होतंय का जेव्हा कर्म कमी पडतं, जेव्हा त्यांच्या मनगडात जोर नसतं तेव्हा तो तोंडातून शिव्या यायला लागते. बरोबर. तुम्ही नळावरचे भांडणं जर पाहिले तर आपण माझी बकेट भरू देत नाही ती काय म्हणते संवैधानिक भाषेत नाही बोलू शकत, ते डायरेक्ट शिव्या देतं. आता राजकीय लोकांनी असं सुरू केलं की आपल्याकडून काही काम होऊ शकलं नाही, आम्ही शेतकरी शेतमजुराला काही देऊ शकलो नाही, म्हणून जातीचं विभाजन करून किमान राजकीय पोळी कशी भाजल्या जाईल ही एकंदरीत व्यवस्था आहे. ते मराठ्याच्या बाजूने असू शकतं, ओबीसीच्या बाजूने किंवा इतरही समाजाचा मुद्दे घेऊन ते करतात व्यवस्थित. मला वाटतं याला कोणी कुठल्याही समाज बांधवणं नाही. पण बच्चू कडू, जसं मी सुरुवातीला म्हटलं, तुम्ही संवेदनशील आहात. आम्ही आज नाही, गेली 20 वर्ष मी तुम्हाला जवळून ओळखतो. मुळात तुमच्यासारख्या संवेदनशील कार्यकर्त्याचा राजकारणाची अस्वस्थता निर्माण नाही होत, कारण तुम्ही प्रहार करणारा नेता म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला अस्वस्थता नाही येत? नाही, मी माझ्या मनासारखा मला जे पाहिजे तसं जगतो. मी माझ्यावर ह्या परिस्थितीचा काही परिणाम होत नाही. अतिशय वाईट अवस्था आहे. ते नेहमी म्हणतोय, मीडियापासून तर लोकांपासून तर तिकडे अधिकाऱ्यापासून तर नेत्यापर्यंत या सगळ्या म्हणजे आम्ही पाहतो का एकंदरीत गाडीचं पहिले काय होतंय, पहिले स्टेरिंगच बेकार होतं असं समजायचं किंवा चाकच पंक्चर झालं असं. आता सगळंच बेकार झालेलं आहे. इकून तिकून चांगलं केलं तर तो चालकही प्रॉब्लेम करून टाकतं. आणि अशा अवस्थेमध्ये सामान्य कार्यकर्ता, ज्याला देशाप्रती अभिमान असणारा माणूस, त्याला समाजाच्या व्यतिरिक्त काही करावंसं वाटणारा माणसाला, कार्यकर्त्याला हे यामध्ये जगणं फार कठीण जातं असं मला वाटते. आणि आता व्यवस्था तशी करून आम्ही ठेवलेली आहे. एकतर जातीतून सुटला तर धर्मात अटकला पाहिजे, अगदी, आणि धर्मातून सुटला तर मग अर्थकारणात अटकवला पाहिजे, आणि अर्थकारणातून अटकवला तर अधिक कुठल्या तरी कार्यक्रमात त्याला अटकवला पाहिजे. हे राजकारणाचे एकंदरीत जे सूत्र आहे ना, त्या सूत्रालाच हात घातला आहे आपण. आणि मूळ सूत्रापासून आम्ही लाखो दूर गेलेलो आहे. आणि नवीन सूत्रामुळे सामान्य माणसाचा सगळा चुरडा होतं. तुम्ही आता सांगितलं का या प्रश्नासोबत अधिक प्रश्न आहे ते आमच्या टी व्हीवरही दिसत नाही किंवा आम्ही ते करत नाही, दोन्ही गोष्टी तशाच आहे. तर हे कठीणच काम आहे. म्हणजे सामान्य लोकांचं मरणच आहे याच्यामध्ये. अगदी. मुळात ही सातत्यानं बदलणारी व्यवस्था, मधल्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचं झालेलं कडिबोळं, आणि मग आता जातीच्या नावावर होत असलेलं राजकारण आणि त्यातून होणारं कडिबोळं, सामाजिक व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकली आपण गेल्या 2-4 वर्षात 5 वर्षात जे काय असेल ते. अशा परिस्थितीमध्ये
बच्चू कडू एका सरकारमधून दुसऱ्या सरकारमध्ये येता आणि त्यात ते अत्यंत विपरीत अशा परिस्थितीत ढकलले जातात. म्हणजे मंत्री होते, आता ते फक्त आमदार उरलेत. त्यांना संधी देतो म्हणतात, संधी काही मिळत नाही. मग काय म्हणजे काय मनस्थिती तयार होते या परिस्थितीत? ना मला असं वाटतं का मला दिव्यांग मंत्रालय शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. बरं. आम्हाला दिव्यांग मंत्र दिल्यामुळे आम्ही एवढं खुश आहे, एवढे आनंदी आहो बरं. का मी जेव्हा महाराष्ट्रभर दौरा केला, प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांच्या जनता दरबार घेतला, त्याच्यात दुःख एवढे आहे का मला वाटतं मी मंत्री असण्यापेक्षा एक दिव्यांग बांधवाचा सेवक असणं मला अधिक आनंद देणार आहे. त्यानं ते देणं नाही देणं, मंत्री असणं नसणं किंवा असूनही काही न करणं त्याला काही अर्थ उरत नाही. नाही, पण तुम्हाला असं कधी नाही वाटत की यार धोका झाला आपल्याबरोबर? नाही, बिलकुल नाही वाटत. दिव्यांग मंत्रालय दिलं नसतं तर मग वाटलं असतं, मग नाही सोडलं असतं आम्ही. पण त्यापेक्षा चांगलं मंत्रालय होतं तुमच्याकडे. दिव्यांग मंत्रालय हे सेवाभावी सेवेचं म्हणजे तुम्ही जगातलं देशातलं पहिलं मंत्रालय या महाराष्ट्राच्या भूमीवर उभं राहिलं आणि त्याचा एक लहानसा कार्यकर्ता म्हणून बच्चू कडूचं नाव घेतलं जातं. याच्यापेक्षा अधिक काही माझ्यासाठी मोठं नाही आहे. ते मला वाटतं त्या दिव्यांग बांधवाला एक वेगळी आस्था निर्माण करणारा आहे आणि त्याच्यात मी खूप आनंदी आहे खरं तर. तुम्ही अयोध्येला गेला तर रामाच्या दर्शनाला, काय अचानक? कारण तुमच्यासारख्या नेत्यामध्ये मी असं कधी बघितलं नाही, तुम्ही देवदर्शन किंवा असं तुमच्या दृष्टीने तुमचं काम आहे, तुमचं दैवत होतं, तुम्ही अचानक अयोध्या बियोध्या? खरं तर ते सगळ्याचं आशास्थान आहे, प्रेरणास्थान आहे. बरं. आणि त्याच्यामुळं सगळ्या काय होतं का कधी कधी काही गोष्टी आपल्याला जर लोकांपर्यंत पोहोचायच्या असेल तर त्यांच्या भावनेमध्ये पण घेता जाता आलं पाहिजे. आणि 80% 70% लोकांच्या भावना प्रभू रामचंद्रासोबत जोडलेल्या आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं का सगळेजण फुलं घेऊन जातं, हळद कुंकू घेऊन जातं, तर आम्ही ऊस, कापूस, सोयाबीन, तूर, संत्रा घेऊन गेलो आणि त्याचा प्रसाद चढला का सरकारलाही बुद्धी आली पाहिजे आणि आम्हालाही शक्ती आली पाहिजे. आणि असं एक त्याच्या मागं आणि ते मागणी केली होती का शेतकरी आणि शेतमजुरासाठी आर्थिक आरक्षण द्या. आर्थिक आरक्षण बजेटमध्ये आमचा हिस्सा किती, जेवढी आमची संख्या आहे तेवढी आमची भागीदारी असली पाहिजे. आणि हा नवीन मुद्दा घेऊन आम्ही आता यामध्ये लढण्याचा प्रयत्न करतोय. मुळात राम मंदिरात तुम्ही जाऊन आला, दर्शन घेतलं, तर आरक्षण मिळावं शेतकऱ्यांना आर्थिक पातळीवर अशी विनंतीही केली. महत्त्वाचा मुद्दा आहे, हरकत नाही. म्हणजे शेतकऱ्यांसाठी वेगळं आर्थिक बजेट असावं, अत्यंत महत्त्वपूर्ण मागणी आहे. पावेल का राम या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार किंवा बच्चू कडू यांना? मला असं वाटतं का आखरी हा खेळ जनतेचा आहे. बरं. आणि आम्ही कशा पद्धतीने समोर जातो. 1 वर्षात जर आपण पाहिलं तर शिंदे साहेबांचा कार्यकाळ अनेक डॅमेज कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी स्वतःच्या कार्यप्रणालीवरून करण्याचा भरपूर प्रयत्न केला. त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे दिव्यांग मंत्रालय असेल, प्रत्येक जिल्ह्यात जनता दरबार असेल आणि त्यांचा व्यक्तिगत लोकांशी असणारा संपर्क असेल. तर याच्यातून लोकांना कसं आहे का आपण काही कडू लागलं का गोड खातो आणि कडू पण चाललं जातं. आता हा तुम्ही गोड किती करू शकता ते फार महत्त्वाचं आहे. तुम्ही केलेल्या कृतीत कडू पण आलं होतं, ते घालवायचं असेल तर तुम्हाला गोड निर्णय घ्यावा लागेल. गोड निर्णय म्हणजे ते जातीपाती धर्मापुरतेच मर्यादित नाही, तर कष्टकरी काम करणाऱ्या माणसासाठी सुद्धा तुम्हाला दमदार पावलं समोर टाकावं लागेल. 1 वर्ष बाकी आहे आणि मला असं वाटतं का हे जे कडूपण आहे सध्या समाजामध्ये ते गोडपणात त्यांच्या निर्णयामध्ये त्यांच्यामध्ये एवढी चला, एकनाथ शिंदेबद्दल मतांतर असतील, पण माणूस हा तसा गोड आहे, सरळ मार्गी आहे, जसं बोलतो तसं वागतो, हे तर मान्य केलं पाहिजे. म्हणजे एकनाथ शिंदेची कार्यप्रणाली आहे की ते निधड्या छातीनं सामोरं जातात. मधल्या काळात त्या मराठा आंदोलनामध्ये पण शिंदेंनी बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असा रोल त्यांचा दिसला त्या ठिकाणी. पण एक थेअरी मांडली जाते की जरांगेंच्या मागे तुमचंच सरकार होतं म्हणून आणि तुमचेच नेते होते म्हणून. नाही, बिलकुल नाही. जरांगे हा अतिशय निस्वार्थ निखळ मनाचा माणूस आहे. त्यांच्या मागं राहून कोणी मला वाटते कोणी अशा प्रकारचे डावपेच करू शकतं एवढं ते साधे पण नाही आहे. नाही, मराठा आंदोलनाला वाढवायचं आणि मग सत्तेपासून सवर्णांना किंवा ब्राह्मणांना दूर ठेवायचं अशी काही रणनीती नाही, बिलकुल नाही. तुम्ही कसं आहे 16 वर्षापासून आंदोलन करताय, स्वतःची 3 एकर जमीन विकली, 1 महिना विहिरीत. मी जरांगेंबद्दल बोलतच नाही, जरांगे सज्जन आहे,
पण जरांगेंच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्यांबद्दल कसं आहे, निस्वार्थ मनानं असणाऱ्या माणसाचं सोबत कोणी राजकारण करू शकत नाही आणि ते टिकतही नाही आणि ते उघडतं. त्याच्यानं कोणी असं धाडस करणार नाही. केलं तर ते फसणार 100%. चल आता छगन भुजबळ अचानकपणे पुन्हा एकदा आक्रमक झाले ओबीसीचा मुद्दा घेऊन. सगळ्या ओबीसी नेत्यांनी त्यांच्याबरोबर बैठक केलेली आहे आणि सरकारलाच ते दोषी मानतात. म्हणजे ते गृह मंत्रालयावर बरीच टीका केली त्यांनी परवा ज्या वेळेला ते अनाऊन्स करत होते. काय झालं असं अचानक की सरकारमधलाच नेता सरकारविरोधात बोलायला लागला? कसं आहे, काही गमावलेल्या गोष्टी पुन्हा जमा करायच्या आहे. व्यवस्थित त्याच्यावर व्यासपीठ आता अनायसेच भेटला आहे, तर व्यवस्थित ते स्टँड करून तो प्रत्येकाचा भाग असतो. ते काही वाईट करतात असं माझं मत नाही आहे. पण ते म्हणतात आता 2 लाख नोंदी वाढल्या कशा. आता हे वैफल्यातून आलेले शब्द आहे. तुम्ही एक सांगा, जे काही नोंदी येत आहे त्या निजामशाहीच्या आहे. आता निजामशाहीच्या नोंदी आज आपण वाढू शकतो का? हे प्रत्येक शब्द जर पाहिला तुम्ही तर ते अस्थिरता आलेल्या दिसतं. त्याच्यानं त्यांनी ओबीसीचे नेते म्हणून आम्ही खूप त्यांना मानत होतोय, पण ते जेव्हा ओबीसी म्हणून मराठ्यांचा द्वेष करायला लागले ते मात्र कठीण आहे. महात्मा ज्योतिबा फुलेनं सरळ म्हटलं होतं का जो शेती करतं तो मराठा आहे, किंवा माळी, धनगर, कुंभी हा सख्खे भाऊच आहे. 18 पगड जातीचे लोक म्हणजे मराठा महाराष्ट्रातले. मराठा या नावाला खूप ताकदही होती, खूप गर्वही होता, अभिमानही होता आणि मराठा म्हणून आम्ही सगळे लढतही होतो. आता त्याच मराठ्याच्या नावावर लोक विदेशी किंवा मुघल थर कापत होते. त्याच मराठ्या नावावर एवढं राजकारण होईल आणि मराठा लिहिलं टिशीवर म्हणून त्याला जातीच्याच बाहेर काढून टाकेल, एवढं दुर्दैव तर मला वाटतं तेव्हाही कोणी विचार केला नसेल. तुम्ही अनेक नोंदी जर पाहिल्या, मी तुम्हाला वाचून दाखवतो. याच्यामध्ये मराठा कुंभी यांच्यातील लग्न वैध असल्यास आणि मराठा कुंभी एकच असल्याबाबत कोर्टाचा निकाल आहे. 1981 जनगणनेत मराठा कुंभीमध्ये समावेश केला होता. या सगळ्या म्हणजे आपण पण मग त्यावेळेला हा मराठा कुणबी एकच असल्याबद्दलचा निकाल होता, तर मग मराठ्यांना त्याच वेळेला ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेतलं गेलं. काय झालंय, त्यांच्यावर 75 वर्ष अन्याय झाला. इतका अन्याय केला का एखादा पिक्चर मधला व्हिलन कसा असतं त्याला सगळं वापरून घेतो, तसं त्या मराठ्याचं वापरून घेतलं गेलं. त्याच्यावर व्यवस्थित राजकारण केलं गेलं. दुर्दैव आहे का मराठ्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा मराठ्यांना हा न्याय दिला नाही. साध्या पत्रकावर आम्ही अनेक ओबीसी मध्ये जाती समाविष्ट केलं. एवढं पत्रक पुरा GR आहे नाही बरं, म्हणजे 2 पानी नाही, एका पानाच्या परिपत्रकावर, हे परिपत्रकच आहे, त्याला आपण ओबीसी मध्ये सामील केलं. तुम्ही एका इकडे फक्त लहानसं एक पत्रक काढून जर ओबीसी मध्ये सामील करून घेताय आणि दुसऱ्या इकडे तुम्ही अनेक समितीचा अहवाल लिहून सुद्धा त्याला बाहेर लोटता, तर ही त्याच्यासाठी दुर्दैवाचीच गोष्ट आहे. माझं असं म्हणणं आहे, मराठा कुंभी नाही तर मग तो कोण आहे ते तरी सांगा ना आम्हाला. मराठा कुंभी नाही आहे. मी विदर्भातला मराठा, मी कुंभी झालो. पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुंभी झाला, विदर्भातला, कोकणातला मराठा कुंभी झाला आणि 5-6 जिल्ह्यातला मराठा कुंभी का होत नाही? त्याच्यावर मी तर अनुशेषासहित त्याला आरक्षण दिलं पाहिजे. अगदी हरकत नाही, त्याला अनुशेष ज्या जोरकसपणे तुम्ही मराठ्यांची बाजू मानताय, निश्चितपणे मिळायला पाहिजे का तर मिळायला पाहिजे. पण आम्हाला असं का वाटतं की ही सगळी नुरा कुस्ती सुरू आहे म्हणून मराठ्यांच्या बाजूनं कोणी बोलायचं, कोणाने ओबीसींच्या बाजूनं बोलायचं आणि एक संभ्रम तयार करायचा मतदाराच्या मनात आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात, अशी नुरा कुस्तीचा खेळ रंगवला जातोय का? नाही, मला एक सांगा, मराठ्यांचं आरक्षणचा मुद्दा झाला का बाकीचे सगळे आपोआप उभे राहतात. त्या बिचाऱ्यांना डावपेचमध्ये गुंडवून टाकतात सगळे लोक. जेव्हा जेव्हा मराठी उभे राहिले तेव्हा बाकीचे उभे राहतात. मग ते थांबले का बाकीचे थांबून जातात. हे अतिशय मला वाटतं ते आखरी त्यांची परिस्थिती जर पाहिली तर अतिशय वाईट आहे. एकतर मराठवाडा हा दुष्काळी प्रदेश, ना पाणी भेटलं ना आरक्षण भेटलं. अशा अवस्थेमध्ये त्याच्यासोबत राजकारण होऊ नये एवढीच आमची विनंती आहे. आम्हाला काही कोणाचा विरोध करायचा नाही आहे, पण मी काही जातीपुरता विचार करणाराही माणूस नाही आहे. आम्ही याच्यानंतर मी पहिल्यांदा या व्यासपीठावर येऊन बोलतो आहे, नाहीतर मी दिव्यांगांसाठी त्याच्या सगळ्याच जाती आहे, अनाथांना आरक्षण मिळवून दिलं आम्ही 1%. हे देशातलं पहिलं आरक्षण आपण महाराष्ट्रात मिळवून दिलं. तर हा आपला विषय नाही आहे, पण एकंदरीत एक कार्यकर्ता म्हणून त्यांची जी प्रामाणिकता होती ते जपली पाहिजे आणि तो कार्यकर्ता जगला पाहिजे, एवढ्या हेतून आम्ही तिथे गेलो होतो. अगदी तुम्ही त्या दृष्टीने पावलं उचलली किंवा शिंदे साहेब उचलतायत, तुम्ही उचलताय, इकडे छगन भुजबळांनी आपला मोर्चा उघडलाय.
मुळात छगन भुजबळांनी उघडलेल्या मोर्चाचा सरकार म्हणून तुम्हाला फायदा होणार की तोटा होणार? मला वाटतं मी या सगळ्या संख्याबळामध्ये मी कधी जात नाही. बर. मी स्वतः निवडणूक लढतो, तर तुम्हाला माहीत आहे आम्ही त्या गावातल्या जातीची किती आहे ह्या कधीच मोजल्या नाही. बर. आम्ही त्या गावात काय काम केलं आणि कोणाला काय मदत केली ह्या मोजणारापैकी माणूस आहे. त्याच्यानं याचे कोणाला फायदे होईल आणि कोणाला तोटे होईल हे मला वाटतं सांगणं उचितही होणार नाही आणि त्याचं राजकारणही होऊ नये. म्हणजे नफ्या तोट्याचं राजकारण समाजाप्रती होऊ नये एवढंच म्हणणं आहे. अगदी. बच्चू कडू हे सामाजिक उत्तम असे कार्यकर्ते आहेत. समाजासाठी लढणं आणि त्यांच्यासाठी जगणं हा त्यांचा मूळ हेतू आहे, कारण त्यांचं काम हे सातत्यानं दाखवत आलेलं आहे. त्यामुळे ते मराठ्यांची बाजू लावून धरतायत. मधल्या काळामध्ये तुम्ही अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका शिंदे सरकारमध्ये बजावली. जरांगेंचं आंदोलन मागे घेण्यामध्ये तुमचं काम महत्त्वाचं होतं. या परिस्थितीत तुम्ही शिंदेसाठी खूप धावून आलात. पण शिंदे तुमच्यासाठी धावून आले असं चित्र काही दिसलं नाही, किंवा सरकार तुमच्यासाठी धावून येतं असं दिसत नाही. तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये तर नाराजी आहे काय? बिलकुल नाही. मी शिंदे साहेबासाठी धावून आलो नाही. मी एक प्रामाणिक कार्यकर्ता जरांगेसाठी गेलो होतो. बिलकुल हे चुकीचं आहे का आम्ही सरकारचे संकट मोचन झालं? बिलकुल नाही. आम्ही एका कार्यकर्त्याची भाषा समजली म्हणून गेलो. एका कार्यकर्त्याला दुसऱ्या कार्यकर्त्याची भाषा समजली आणि त्यातून संवाद झाला. जरांगेंचं उपोषण सुटलं. मुळात हा प्रश्न तिथे संपला असं होत नाही, तर राजकारणासाठी हा प्रश्न तिथून सुरू झालेला आहे. ओबीसी आता आणखी आक्रमक होणार आहे, मराठा आक्रमक होणार आहे, धनगर आक्रमक होणार आहे, मग उरला सुरला आरक्षणाच्या प्रश्नावर आदिवासीही आक्रमक होणार आहे. आणि जर थोडंफार कोणी उरलं तर ते धर्माच्या नावावर लढणार आहेत. पण तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला मतदान कोणाला करायचं आहे हे तुम्ही योग्य पद्धतीने विचार करून निर्णय घेतला पाहिजे. वर्ष आहे, पण वर्ष जरी असलं तरी निर्णय आतापासून तुम्हाला घ्यायला सुरुवात करावी लागेल. परीक्षा आत्तापासून घ्यायला सुरुवात करा प्रत्येक उमेदवाराची, मगच योग्य उमेदवार आपल्याला विधानसभेत पाठवता येईल. बच्चू कडू साहेब, आपण वेळ दिलीत, मुळात परखड विचार मांडले त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. सह्याद्रीची उंची म्हणजे